आमच्या रोजगार सेवकाला आई बहिणीवरून शिव्या देतो, गावात येऊन धमकी देतो आणि एवढा त्रास देतो भयानक. पण आमदार साहेब आल्यापासूनच म्हणजे मला आता वाटायला आलं की अवधूत वडरनंतर ही दुसरी घटना घडू शकण्याची दाट शक्यता आहे. आटपाडीचे सूर्यकांत सरगर तांत्रिक अधिकारी यांनी लाभार्थ्याच्या फोनवर फोन करून मला आईवरून बहिणीवरून शिव्या दिल्यात आणि मारहाण करतो, तिथं येऊन तुला हाणतो अशी धमकी दिली आहे. जत पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेत मोठा भ्रष्टाचार, आमदार पडळकर यांचे दुर्लक्ष, महादेव हिंगमिरे यांचा आरोप. रोजगार हमी योजनेबाबत शासन सकारात्मक असताना मात्र अधिकारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा प्रकार आज उघडकीस आला. शिवसेनेचे जत विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव हिंगमिरे यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यामुळे जत पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. रोजगार हमी योजनेचा प्रचंड गाजावाजा करत नंदादीप योजना जत तालुक्यात रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत राबवण्याची घोषणा वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या योजनेचा अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पुरता बोजवारा उडाल्याचं स्पष्ट होत आहे. वाळेखिंडी येथील विहिरीसाठी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत माध्यमांसमोर मांडली. त्यामुळे रोजगार हमी योजनेचा भांडाफोड झाला असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम शिवसेना जत विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे यांनी केलं. यावेळी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जत पंचायतीसमोर लाभार्थी शेतकऱ्यांनी पंचायत समितीमधील संगणक ऑपरेटर यांच्याविषयी थेट आरोप केले. दरम्यान जत पंचायती समितीच्या रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांची चौकशीची मागणी रोजगार हमी योजनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांना देणार असल्याचे महादेव हिंगमिरे यांनी सांगितले. म्हणजे कालच एक घटना घडली. वाळेखिंडीचा रोजगार सेवक शंकर कांबळे यास आटपाडी गावचा रहिवासी असलेला सूर्यकांत सरगर आता जत पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. तो आमच्या रोजगार सेवकाला आई बहिणीवरून शिव्या देतो, गावात येऊन धमकी देतो आणि एवढा त्रास देतो भयानक. ते आमदार साहेबांचं पी ए मेटकरी आणि आमदार साहेबांचं नाव सांगून तो एवढा त्रास देत आहे. इथले प्रशासनामधले पण काही लोकांचे मला काल फोन आले की ह्या लोकांनी एवढं हायदूस घातला आहे की काय लोकांच्याकडे विहिरीसाठी 25,000 10,000 म्हणजे 25,000 रुपये हे विहिरीला त्या सरगरला द्यावं लागतं. तर त्यातलं काय लोकांनी आमच्या वाळेखिंडी गावातल्या आता हे सगळे लाभार्थी आहेत. कुणाकडून 10,000 ॲडव्हान्स घेतलेला आहे, कुणाकडून 5,000 घेतलेला आहे. म्हणजे ह्या पंचायत समितीमध्ये काय चाललं आहे. आमदार साहेब तर स्वतः सांगतात की मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, मी कुणावर अन्याय होऊ देणार नाही. पण आमदार साहेब आल्यापासूनच म्हणजे मला आता वाटायला आलं की अवधूत वडरनंतर ही दुसरी घटना घडू शकण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे रोजगार सेवकाला जर त्रास होत असेल आणि एक आटपाडी गावचा जो कर्मचारी इथं आणला गेला आहे, म्हणजे तुम्ही तसं बघायला गेलं तर सगळे कर्मचारी आटपाडी भागातच आपल्या जतमध्ये कार्यरत आहेत. कॉन्ट्रॅक्टर असतील, कर्मचारी असतील, आता BDO साहेब यानं गेले. म्हणजे फार दुःखाची घटना आहे. आजपर्यंत जतच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नव्हतं, तर ती आज परत घटना घडलेली आहे. म्हणजे ह्याला आई बहिणीवर जीव मारण्याची धमकी, तुझ्या गावात येऊन मारण्याची धमकी, पोरं घेऊन आज हा मुलगा अनुसूचित जाती जमातीमधला आहे. तर हा सुद्धा त्याच्यावर कारवाई करू शकत होता. परंतु आम्ही म्हटलं आपण पहिल्यांदा सबुरीनं जाऊ. आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी जे शिकवलं आहे, पहिल्यांदा आपण 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आम्ही हे लोकांसाठी काम करणारे लोक आहोत. म्हणून आज आम्ही आमच्या वाळेखिंडीतील जे लाभार्थी आहेत आणि त्याचं खातं आमच्या मंत्र्यांच्याकडेच आहे आणि ह्याचं फार दुःख होतं की रोजगार हमी मंत्री आमचे भरतशेठ गोगावले साहेब यांच्यापर्यंत हा विषय नेणार आहे की इथला प्रशासनामधला जो कर्मचारी सूर्यकांत सरगर आहे ह्याची उचल मागणी करा. त्याला कुठंतरी बीड, उस्मानाबाद, लातूरला या ठिकाणी टाका आणि इथून पुढं इथं एक नवीन कर्मचारी इथं तुम्ही अपॉइंटमेंट करा. आम्ही BDOना पण आता भेटणार आहे. तर समस्त पत्रकारांना विनंती आहे की हा विषय तुम्ही सगळ्यांनी म्हणजे धरावा आणि हे असं जर व्हायला लागलं तर जतमध्ये आतंकवादीसारख्या घटना घडतील, अवधूत वडरसारखा एखादा परत दुसरा प्रसंग येऊ शकतो जतवर. तर तुम्ही सगळ्यांनी जरा लक्ष द्यावं हे माझं वैयक्तिक मत. वाळेखिंडी गावचा रोजगार सेवक शंकर कांबळे आपणा सर्वांना विनंती करतो की काल सूर्यकांत सरगर, आटपाडीचे सूर्यकांत सरगर तांत्रिक अधिकारी यांनी
लाभार्थ्याच्या फोनवर फोन करून मला आईवरून बहिणीवरून शिव्या दिल्यात आणि मारहाण करतो, तिथं येऊन तुला हाणतो अशी धमकी दिली आहे. तरी त्यांची इथून बदली व्हावी किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी नम्र विनंती आहे.